यानंतरची बातमी पुण्यातून दौंड तालुक्यातील देऊळ गावात 9 वर्षाच्या मुलीची लाकडं कापण्याच्या मशीन हत्या करण्यात आली। मुलीनं तिच्या भावाच्या शाळेच्या गुणपत्रिकेवर खाडाखोड केल्याचा राग मनात धरून जन्मदात्या पित्यानं स्वतःच्या मुलीची लाकडं कापण्याच्या मशीननं हत्या केली आहे। अनामिका शांताराम चव्हाण असं मृत व्यक्तीचं मुलीचं नाव आहे। या संदर्भात दौंड पोलीस ठाण्यामध्ये आरोपी पिता शांताराम चव्हाण आणि चिंगू भोसले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी देविदास राखुंडे यांच्याकडून। देविदास, काय हे सगळं नेमकं प्रकरण आहे? अत्यंत क्रूर अशी घटना दिसतेय। हो हेमाली, अत्यंत क्रूर पद्धतीची ही घटना आहे। दौंड तालुक्यातील राजेगाव देऊळगाव राजा नावाचं गाव आहे आणि त्या ठिकाणी ही घटना घडलेली आहे। संबंधित जी मृत मुलगी आहे तिचा एक भाऊ आहे मोठा आणि त्या भावाचा शाळेमध्ये पहिला नंबर आला होता आणि या मुलीचा तिसरी मध्ये शिकणारी ही मुलगी होती, तिचा दुसरा नंबर आला। घरामध्ये एकमेकाला चिडव झाली। भावानं मुलीला चिडवलं की दीदी माझा पहिला आला, तुझा दुसरा नंबर आला आणि यामुळे कुठेतरी घरामध्ये त्या दोन लहान भावंडांमध्ये वाद झालं। त्यानंतर ही जी मयत मुलगी आहे अनामिका शांताराम चव्हाण तिसरीत शिकणारी, त्या मुलीनं तिच्या भावाचं मार्कशीट घेतलं आणि त्याच्यावरती त्याचा जो नंबर आलेला होता पहिला तो खोडला आणि त्या ठिकाणी दुसरा केला आणि स्वतःच्या मार्कशीटवर स्वतःचा दुसरा होता खोडून पहिला केला आणि यामुळेच कुठेतरी वडिलांचा राग आहे तो अनावर झाला आणि परवाच्या दिवशी 3 मे रोजी दुपारी 3:15 वाजण्याच्या सुमारास दौंड तालुक्यातील देऊळगाव राजा हद्दीत हनुमान वस्ती काळी वस्ती नजीक हे गाव आहे, तिथं वडिलांनी थेट लाकडं कापण्याची जी मशीन आहे ती चालू केली आणि मुलीच्या गळा असेल, पाठीमागचा भाग असेल, पाठ असेल त्यावरती ती फिरवली आणि त्यामध्येच मुलीचा मृत्यू झाला। या दरम्यान आरोपीनं पुरावा नष्ट करण्यासाठी त्या मुलीचा मृतदेह जो आहे तो देखील घरामध्ये पेटवून देण्याचा प्रयत्न केला, घर पेटवून देण्याचा प्रयत्न केला। धन्यवाद देवा, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। इसम नामे शांताराम दुर्योधन चव्हाण यांनी स्वतःच्या मुलीला मारून गळ्यावरून त्याने ते लाकड कापायचा तो कटर फिरवून तिला राहत्या घरातच जाळून मारले अशी माहिती प्राप्त झाली आणि सदर माहितीची खातरजमा करायसाठी आम्ही स्टाफसह सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता सदर मुलीचा त्या ठिकाणी अर्धवट जाळलेला मृतदेह त्या ठिकाणी मिळून आला। सदरचा मृतदेह आम्ही पोलिसांनी पंचनामा करून ताब्यात घेतलेला आहे। सदरचा मृतदेह आम्ही ससून या ठिकाणी DNA तपासणीसाठी आम्ही पाठवलेला आहे।